गणित भाग 1 मध्ये हा शेवटचा धडा आहे. इयत्ता 10वीच्या पुस्तकात हा शेवटचा प्रकरण आहे. मग या प्रकरणामध्ये काय अभ्यासायचं आहे, या प्रकरणाची पार्श्वभूमी काय, हे प्रकरण 5वी 6वी 7वी 8वी 9वी या सर्व इयत्तांमध्ये कमी जास्त प्रमाणात तुम्ही करून इथपर्यंत पोहोचलेलं असणार. म्हणजे याचा अभ्यास ऑलरेडी बऱ्यापैकी तुमचं झालेला असणार आहे. बेस तुमचा बऱ्यापैकी कव्हर झालेला असणार आहे. मग ह्या सांख्यिकीचा उपयोग काय? गणित उगीच शिकायचं का? नाही, तर दैनंदिन जीवनामध्ये या सांख्यिकीला खूप काही महत्व आहे. ही जी सांख्यिकी आहे दैनंदिन जीवनामध्ये कसं वापरलं जातं, तर उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर एखादा दुकानदार बघा. दुकानदार काय करतो? सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरून टाकून दुकान चालवतो का? नाही. दुकानामध्ये सगळं सिस्टमॅटिक लावलेलं असतं. सगळे बिस्किटाचे पुढे एकत्रित, अमुक पार्लेची बिस्किटं, पार्लेच्या शेजारी पुन्हा आणखी गुड्डेची बिस्किटं, 2020ची बिस्किटं, आणखी वेगळ्या प्रकारची बिस्किटं, हे सगळे त्यांनी लावून ठेवलेले असतात. मग त्याच्याकडे ही माहिती असणाऱ्या डोक्यात सांख्यिक माहिती. कसं? आपल्याकडे गुड्डेचे किती होते, किती शिल्लक आहे, किती विकले गेले, कधी आणावं लागेल, याच्या हिशोबासाठी ती सांख्यिक माहिती त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हे दुकानदाराला दररोज प्रॅक्टिस केल्यामुळं ते आपण डोक्यातच बसलेलं असतं. पण ह्याला सांख्यिकी म्हणतात, ह्या त्या दुकानदाराला माहिती नसतं. हे एवढंच नाही, आपल्या घरामध्ये सुद्धा आईला सांख्यिकीला दररोज फेस करावं लागतं. कारण स्वयंपाक करताना सुद्धा आपल्या घरामध्ये माणसं किती, चपात्या किती लागतात, एकूण किती चपात्या होतील, 2 चपात्या खाणारे किती जण आहेत, 4 चपात्या खाणारे किती जण आहेत, फक्त भात जेवणारे किती जण आहेत, अशा प्रकारचा अभ्यास आपल्या आईला सुद्धा करावा लागणार आहे. पण तिला माहिती नाही ही सांख्यिकी आहे. फक्त तुम्हाला हे सांगितलं गेलं की बाळांनो हे सांख्यिकीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग अभ्यास म्हणलं तर अवघड वाटायला लागतं. मग मी तुम्हाला आईचं सांख्यिकीचं समजावून सांगितलं तर ते सोपं वाटायला लागतं. म्हणून कोणताही अभ्यास म्हणून न घेता अगदी सहजपणे याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करायचा, याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे, हे असं करून जर तुम्ही त्याच्याकडे जर पाहिला तर ते अभ्यास सोपं वाटायला लागतं. आणखी एखादं उदाहरण जर सांगायचं झालं तर भारत हा आपला देश कसा आहे? धर्मनिरपेक्ष देश आहे. मग या धर्मनिरपेक्ष देशामध्ये अनेक असे धर्म आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे, ईसाई धर्म आहे. मग ह्या सगळ्या धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने नांदतात, ही बाब तुम्हाला माहिती आहे. मग याच्यामध्ये हिंदू धर्माचे लोक किती आहेत, मुस्लिम धर्माचे लोक किती आहेत, शीख धर्माचे किती आहेत, बौद्ध धर्माचे किती आहेत, ख्रिश्चन धर्माचे किती आहेत, असा सगळा अभ्यास त्या सरकारला करावा लागणार आहे. म्हणजे ही सगळी सांख्यिक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. म्हणजे कोणत्या धर्मासाठी कसे नियोजन करता येतील, ह्या सगळ्या धर्माचे लोक कसे जीवन जगतात, त्यांची जीवनशैली समजून घेऊन त्यांना सरकारकडून सुखसुविधा पुरवण्यासाठी ही माहिती त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे बाळांनो तुम्ही आज इथं 10वीचा अभ्यासामधला सांख्यिकी अभ्यास आहे, पुढे भविष्यामध्ये तुम्ही देशाविषयी, तुमच्या राष्ट्राविषयी, तुमच्या राज्याविषयी, तुमच्या जिल्ह्याविषयी तुम्ही या सांख्यिकीच्या दृष्टीने अभ्यास करणार आहात भविष्यामध्ये. म्हणून ही सांख्यिकी तुमच्या अभ्यासक्रमातील असं न म्हणता तुमच्या जीवनशैलीतील हा एक पाय आहे. मग हे सगळ्यांना यायला पाहिजे असं वाटतं. म्हणून शासनाने हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून सर्वांना ते शिकण्याची संधी त्यांनी दिली. मग बघूया सांख्यिकी आपण शिकूया. मग सांख्यिकीतून आपण आपली प्रगल्भता वाढवूया, आपल्या ज्ञानाची प्रगल्भता वाढवूया. ठीक आहे. मग बघा सांख्यिकी हे जे प्रकरण आहे या प्रकरणामधला हा सराव संच 6.1. याच्यामध्ये उदाहरणं काय? मध्य काढा. मग मध्य, मध्यमान आणि बहुलक हे 8वी पासून तुम्ही शिकत आलात. मध्य, मध्यमान आणि बहुलक. मग मध्य म्हणजे काय, मध्यमान म्हणजे काय आणि बहुलक म्हणजे काय हे सगळं आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर पुन्हा 8वीचं पुस्तक काढून तुम्ही वाचून घेऊ शकता. मग या उदाहरणाचं मध्य कसं काढायचं, मध्य काढण्यासाठीच्या 3 पद्धती आपल्याला या सराव संचामध्ये शिकायच्या. पहिली पद्धत आहे सरळ पद्धत. कुठली पद्धत आहे? सरळ पद्धत. आणि दुसरी पद्धत आहे गृहीत मध्य पद्धत. गृहीत मध्य पद्धत. आणि त्याच्यानंतर तिसरं जे प्रकार आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. मध्य प्रमाण विचलन पद्धत. या 3ही प्रकारे
आपल्याला मध्य काढता येतं. पण या उदाहरणामध्ये सरळ मध्य दिसतं का तुम्हाला इथे? या उदाहरणामध्ये काय दिलंय? सरळ मध्य पद्धत. मग हे जे सरळ मध्य पद्धत आहे, हे सरळ मध्य पद्धत नेमकं कसं करायचं हे बघा. सरळ मध्य पद्धत, मध्य सरळ पद्धतीने काढा. मग सरळ पद्धतीने म्हणजे नेमकं कसं काढायचं हे 8वीत तुम्ही शिकलेलं आहात. हे उदाहरण मी वाचतो. इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला तास. एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत असं समजून घेऊया. प्रत्येकाने अभ्यास करणार काही ना काही. मग त्याच्यामध्ये अभ्यास करण्याच्या निरनिराळ्या पद्धती तुम्हाला माहिती आहे. कोणी 1 तास करतं, कोणी 2 तास करतं, कोणी 4 तास करतं, कोणी 8 तास करतं, कोणी 10 तास अभ्यास करतं. बरोबर आहे? मग अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास इथे केलेला आहे. मग विद्यार्थ्यांची संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. म्हणजे वेळ, किती तास अभ्यास करतात आणि विद्यार्थ्यांची संख्या याची सारणी दिलेली आहे. आणि या सारणीचा उपयोग करून सरळ पद्धतीने आपल्याला मध्य काढायचं. मग ह्याच्यासाठी काही अवघड अशी गोष्ट नाही. बघा, एक सारणी तुम्हाला आखून घ्यावी लागेल. सारणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी दाखवायच्या आहेत? तर पहिल्यांदा हे वेळ, हे समजून घेऊयात उदाहरण. वेळ 0 ते 2 तास अभ्यास करणारे 7 विद्यार्थी. बघा, एकूण 0 पासून ते 2 तासापर्यंत अभ्यास करणारे एकूण 7 विद्यार्थी. 2 ते 4 तास म्हणजे 2 तासापासून ते 4 तासापर्यंत अभ्यास करणारे एकूण 18 विद्यार्थी. आणि 4 ते 6 तास दिवसभरामध्ये 4 तास अभ्यास करणारे, 5 तास अभ्यास करणारे, 6 तास अभ्यास करणारे म्हणजे 4 तासापासून ते 6 तासापर्यंत अभ्यास करणारे 12 विद्यार्थी. आणि 6 ते 8 घड्याळ लावून 6 ते 8 तास अभ्यास करणारे. 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत नाही, त्याचा अर्थ एकूण तासांची संख्या 6 किंवा 8 किंवा 7 याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत 10. आणि 8 ते 10 तास म्हणजे पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणारे एकूण 3 विद्यार्थी. मग अशा विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. ह्या सारणीचा उपयोग करून सरळ सरळ पद्धतीने आपल्याला काढायचं. मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं? आणखी आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये टेबल तयार करावं लागेल आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला तो मध्य काढायचा. बघा कसं करता येईल. इथं वेळातला मी काय म्हणतो, वर्ग. ओके, वर्ग, वर्गमध्य, वर्गमध्य आणि त्याच्यानंतर वारंवारता म्हणजे विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या याला वारंवारता म्हणतात. वारंवारता. आणि त्याच्यानंतर इथं वारंवारता गुणिले वर्गमध्य, वारंवारता गुणिले वर्गमध्य, वारंवारता गुणिले वर्गमध्य. आता इथेही मी काय करतो, प्रत्येकाच्या चौकोनी वेगवेगळ्या करून घेतो. प्रत्येकाला एक आडवी रेष ओढून घेतो प्रत्येक वर्गासाठी. बघा, वर्ग किती आहेत? 0 ते 2 हा एक वर्ग, हा पहिला वर्ग आहे. 2 ते 4 हा दुसरा वर्ग आहे. 4 ते 6 हे तिसरा वर्ग आहे. 6 ते 8 हे चौथा वर्ग आहे. त्यानंतरचा वर्ग बघा, 6 ते 8 नंतर 8 ते 10 हा एक वर्ग. आता या सगळ्यांचा वर्गमध्य कसं काढायचं हे नीट समजून घ्या. एखाद्या वर्गाचा वर्गमध्य काढत असताना काय करायचं नाही. आता याला XI म्हणतो, याला FI म्हणतो आणि या ठिकाणी FI गुणिले XI, FI गुणिले XI. आता 0 ते 2 याचा वर्गमध्य काढायचं. मध्य म्हणजे काय? मधलं. 0 आणि 2च्या मध्ये अगदी सेंटरला काय येतं? 1. 2 आणि 3च्या मध्ये काय येतं? 3.
4 आणि 6च्या मध्ये काय येतं? 5. 6 आणि 8च्या मध्ये काय येतं? 7 येतं. आणि 8 आणि 10च्या मध्ये काय येतं? 9 येतं. नीट लक्ष द्या. 0 आणि 2च्या मध्ये किती आहे? 1. 0 आणि 2च्या मध्ये किती आहे? 1. हे झालं वर्गमध्ये. एक्साय म्हणून येतं. वर्गामध्ये काढण्याची दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो. दोन्हीची बेरीज करायचं, निम्म करायचं. दोन्हीची बेरीज करायचं, निम्म. बघा 0 आणि 2ची बेरीज 0. 0 आणि 2ची बेरीज 2 येतं. त्याचं निम्म 2 येतं. 2 आणि 4 याची बेरीज 6 येते. त्याची निम्मे 3. 4 आणि 6 याची बेरीज 10 येते. 10च्या निम्मे 5. 6 आणि 8ची बेरीज 14 येते. त्याच्या निम्मा 7. 8 आणि 10ची यांची बेरीज 18 येते. त्याच्या निम्मे 9. म्हणजे वर्गमध्ये काढत असताना दोन्हीची बेरीज करायचं, त्याला 2 न भागायचं, म्हणजेच निम्म करायचं. आता विद्यार्थ्यांची संख्या किती किती आहे बघा. 0 ते 2 7 विद्यार्थी. ओके, 0 ते 2 मध्ये किती आहेत? 7. इथं किती आहेत? 18 विद्यार्थी. इथं किती आहेत? 12 विद्यार्थी. इथं किती आहेत? 10 आहेत. आणि अगदी तिथं 3 आहेत. मग ह्या दोन्हींचा गुणाकार करून इथं लिहायचंय. 7 एक्क 7. बघा FI आणि XI यांचा गुणाकार 7. 18 त्रिक 54. 12 पंचे 60. 7 10 70. 9 त्रिक 27. मग बघा इथं काय करता येईल. इथं 2 गोष्टी पुन्हा काढून घ्यायच्या. बघा मी माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. मी काय काय केलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांची बेरीज करतो. समेशन FI. समेशन FI म्हणजे FIच्या सर्वांची बेरीज. याचा अर्थ कळला का? सर्व FIची बेरीज. बघा 18 आणि 12 30. 30 आणि 7 30 आणि 10 40. 40 आणि 7 47 आणि 3 50. म्हणजे हे न कळत इथं दिलंच होतं बघा. 50 विद्यार्थ्यांची माहिती. ओके, मग समेशन FI XI या दोन्ही गुणाकारांची बेरीज. बघा 7 7 14 18 8 हाताला 1. 7 आणि 3 10. 10 आणि 7 16. 16 आणि 5 21. 218 ही त्याची बेरीज आहे. ही बेरीज किंवा इथं गुणाकार जर चूक झालं तर आपलं पूर्ण गणित चुकणार. म्हणून हे खात्रीपूर्वक आणि अगदी व्यवस्थित करायचं. मग ह्या 2 गोष्टी मिळाल्या. आता मध्य काढायचं. मध्य याला X बार असं देखील म्हटलं जातं. समेशन FI XI छेदस्थानी समेशन FI. X बार काढत असताना हे सूत्र मात्र कायमचं लक्षात ठेवा बरं का. सरळ पद्धतीने मध्य काढण्यासाठी हे सूत्र वापरलं होतं. 218 छेदस्थानी 50. 218 छेदस्थानी 50. आता यांचा भाग बुडवायचा. भागाकार ही गणिती किती आकडेमोड आहे ते मात्र तुम्हाला करावं लागणार. मी माझ्या पद्धतीने सोपं कसं करून घ्यायचं बघा. 5 10 50. 5 चोक 20. 5 चोक 20. 1 राहिला. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. 3 राहिले. 5 सख्ख 30. म्हणजे पुन्हा एकदा बघा. 5 चोक 20. 20 म्हटल्यानंतर इथं 1 राहिला. 18 झाला. 5 त्रिक 15. पुन्हा 3 राहिले. 5 सख्ख 30. म्हणजे काय आला बघा. 43.6. 43.6 छेदस्थानी 10 म्हणजे 4.36. 4.36. म्हणून इथं काय त्यावर विद्यार्थ्याने अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य किती आहे. 4.36. हे तुमचं उत्तर आहे. कोणाला काय अडचण आहे. पुन्हा सगळ्यात शेवटी एक वाक्य इथं लिहा. विद्यार्थ्याने अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य 4.36 तास. 4.36 तास. कोणाला काय अडचण आहे. एवढा भाग कळला ना तुम्हाला.
तर ठीक आहे, हे दुसरं उदाहरण आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये मध्यच काढायचं. काय काढायचं? मध्य काढायचं. पण पहिल्या उदाहरणामध्ये सुद्धा मध्य काढायचं होतं, पण पद्धत वेगळी होती. तिथं सरळ पद्धत म्हणलं होतं, इथं गृहीत मध्य पद्धत. मग या गृहीत मध्य पद्धतीमध्ये काय करायचं नेमकं? कशा प्रकारचा तक्ता आपण घ्यायचा, त्या तक्त्यामध्ये काय काय आवश्यक आहे हे मी इथं सांगते. मी काळजीपूर्वक लक्ष द्या. वारंवारता सारणीमध्ये ती जी काही तुम्हाला सारणी करायची, या सारणीमध्ये कोणकोणते कॉलम्स असले पाहिजेत हे मात्र कायमचं लक्षात ठेवा. किंवा या पद्धतीचं नाव सांगितल्यानंतर आपल्याला 4 कॉलम आठवले पाहिजे. मग पद्धतीची नावं कोणकोणती? आणि त्या नावानुसार त्यांचे कॉलम हे ठरलेले. बघा, पहिल्यांदा काय? वर्ग, जमा कर, रुपये. यालाच मी काय म्हणतो? वर्ग. मग वर्ग झाल्यानंतर वर्ग मध्य काढून घ्यायचं. वर्ग झाल्यानंतर काय करायचं? वर्ग मध्य. वर्ग मध्याच्या नंतर इथं विचलन काढून घ्यायचं. विचलन काय आहे लक्षात येईल तुम्हाला? विचलन. आणि त्यानंतर वाहन संख्या, म्हणजेच काय? FI. आणि त्यानंतर इथं याला DI म्हणतो, याला XI. FI DI काढतो. FI गुणिले DI म्हणजे वाहन संख्या आणि विचलन या दोन्हीचा गुणाकार इथे येणार. मग त्याच्यासाठी बघा, पुन्हा इथं आडव्या रोज करून घेतो. आडव्या रांगा असतात. मग याच्यामध्ये वर्ग कोणकोणते? 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700 आणि 700 ते 800. हे जेवढे वर्ग दिले याचा वर्गमध्य. आता 300-400चा वर्गमध्य तुम्हाला सांगता यायला पाहिजे. वर्गमध्य कुणाला म्हणतो आपण? बरोबर आहे. म्हणजे दोन्हींची बेरीज करायचं आणि त्याचं निम्म करायचं. 300 आणि 400 यांची बेरीज येते 700. बरोबर आहे. 300 आणि 400 यांची बेरीज किती येते? 700. मग 700चे निम्म किती? 350. 400 आणि 500 ची बेरीज किती येते? 900. 900चे निम्म 450. 500 आणि 600 ची बेरीज 1100 येते. 1100चे निम्म 550. 600 आणि 700च्या मधली काय? 650. आणि 700 ते 800 750. ओके. विचलन. आता विचलन कोणाला म्हणायचं? कुठून विचलन? तुम्ही मानायचं अगोदर. मी अगोदर याला मानलं. मी याला काय करतो? A. ह्याला मानलं म्हणून त्याला ए म्हणतो मी. ए म्हणजे काय? अजून हे इंग्रजी शब्द वापरलं जातं. ए. मी माझा मध्य मानला. या ठिकाणी मध्य किती आहे? 550. वर 2 सोडलं, खाली 2 सोडलं, मधलं जे असेल ते माझं मध्य असेल. ओके. मग विचलन. विचलन म्हणजे काय? या कॉलम मध्ये इथं 0 आहे. विचलन तिथून तिथपर्यंत. विचलन म्हणजे काय? 550 वजा 550 किती? 0. 450 वजा 550 किती? वजा 100. ओके. इथून इथपर्यंत विचलन वजा 100. इथून इथपर्यंतचं विचलन वजा 200 असेल. मग इथं 100 अधिक 200. लक्षात आलं का? खालचे सगळे अधिक लिहायचं, वरचे सगळे काय करायचं? वजाबाकीच्या चिन्हात लिहून टाकायचं. दोन्ही इथून ते इथपर्यंतचा फरक कितीचा आहे त्या कॉलम मध्ये लिहायचं. फरक लिहायचं. फक्त वजाबाकी चिन्ह वरच्या बाजूला, बेरजेचे चिन्ह खालच्या बाजूला. FI वाहनांची संख्या. या वर्गामधील वाहनांची संख्या 80. या वर्गामधील वाहनांची संख्या 110. या वर्गामधील वाहनांची संख्या 120 आहे.
इथं 70 वाहन आहेत आणि तिथं 40 वाहन आहेत. ओके. मग आता FIDI यांचा गुणाकार करायचा. 8 दोन्ही 16 वजा 16 8 दोन्ही 16 वजा 16 110 आणि 100 बघा वजा 11 पुढं 3 शून्य इथला 1 शून्य हे 2 शून्य 3 शून्य वजा 11,000 शून्याने याला गुणा उत्तर 0. ओके. 100 ने याला गुणा 7,000 येईल. 2 ने याला गुणा 4 दोन्ही 8 8,000 येईल. 8,000. मग आता मला समेशन FI काढून घ्यायचं. समेशन FI या सगळ्यांची बेरीज करायची. बघा समेशन FI याची किंमत किती येते 0 0 0 सगळीकडे 0. ओके. 7 4 11 11 12 12 2 14 14 8 14 8 22 पुन्हा एकदा करतो. 7 4 11 12 13 14 14 8 22 हातच्याले 2 2 2 4 420 आहे. आता यांची बेरीज करायची. यांची मात्र बेरीज करत असताना आपल्याला या ठिकाणी खूप काळजीपूर्वक बघावं लागेल. कारण का काही धन आहेत काही ऋण आहेत. ऋणच्या बेरजा करून घ्यायचं हे कच्चं काम आहे बरं का. ऋणच्या बेरजा किती वजा 27,000. हे बघा हे माझं कच्चं काम आहे, हे पक्क नाही, मी नंतर पुष्णार येते. वजा 27,000 यांची किती 15,000 वजा 27 आणि 15 यांची बेरीज करा किती येतं मोठ्यातून लहान मोठ्याचं चिन्ह वजा 12,000 हे त्याचं उत्तरच आहे. बघा मी काय केलं तुमच्या लक्षात आलं का. सगळ्या वजांची बेरीज एका ठिकाणी केली, सगळ्या अधिकची बेरीज एका ठिकाणी केली, मग नंतर दोन्हीचं चिन्हाप्रमाणे बेरीज केली. मोठ्यातून लहान वजा करणे आणि मोठ्याचं चिन्ह दिलं. ओके. एवढा भाग तुमच्या लक्षात आला का. मी हे पुसतो म्हणून सांगितलं होतं. पुसतो हे 15,000 आणि इथले 27,000 विनाकारण गोंधळ नको आपल्याला त्याचं. ठीक आहे. मग आता अगदी सुरुवातीला पहिल्यांदा काय करायचं इथं DI काढून घ्यायचं. म्हणजे हे काय समेशन FIDI समेशन FIDI बरोबर वजा 12,000 वजा 12,000 आहे. मग DI काढून घे. D बार बरोबर बघा मी काय करतो. D बार बरोबर समेशन FIDI अपॉन समेशन FI. म्हणजे हे थोडंसं इंग्रजी असल्यासारखं वाटतं बाळांनो, पण काय नाही. या चिन्हाला काय म्हणतात समेशन. काय प्रश्नच नाही त्याला. समेशन म्हणजे काय सर्वांची बेरीज. कोणाच्या सर्वांची FIDI ची सर्वांची बेरीज त्याला म्हणायचं समेशन FIDI. समेशन FI म्हणजे काय FI ची बेरीज. FI ची बेरीज या चिन्हाचा अर्थ कळला का सर्वांची बेरीज. मग इथं किती आहे वजा 12,000 वजा 12,000 भागिले 420. आता इथून काय काय होतं बघा. 1 शून्य गेलं 1 शून्य गेलं. आता यांचं 42 ने भाग उडवायचं. 42 ने काय करायचं भाग उडवायचं. मग 42 ने भाग उडवल्यानंतर किती येतं बघूया प्रयत्न करू. 6 7 42 6 दोन्ही 12 बरोबर. पुन्हा 7 ने भाग उडवा किती येतं. 7 ने भाग उडवल्यानंतर 7 दोन्ही 14 7 दोन्ही 14 6 आहे पुढं 0 7 8 56 7 8 56 4 राहिले 7 5 35 पुन्हा 5 राहिले 7 7 49 म्हणजे काय आलं वजा 28.57. हे काय झालं D बारची किंमत. D बारची किंमत किती वजा 28.57. हे D बार म्हणजे आपलं उत्तर नाही. आपल्याला काय काढायचंय मध्य काढायचंय. काय काढायचंय मध्य. मध्य x बार बरोबर मध्य x बार बरोबर काय सूत्र आता A प्लस D बार. A प्लस D बार. A म्हणजे मी मानलेला मध्य. मी मानलेला मध्य कुठे आहे बघा. A म्हणून लिहून ठेवलेले 550 550 अधिक वजा 28.57 वजा 28.57 550 वजा 28.57. मग आता यातून हे वजाबाकी करायचं. हे वजाबाकी जर जमत नसेल पुन्हा कच्चं काम करून घ्यायचं. काय येईल बघा
550.00 करतो. 28.57 यांची वजाबाकी. 10 तून 3 7 गेले 3, हातचाला 1. 10 तून 6 गेले 4, हातचाला 1. 10 तून 9 गेला 1, हातचाला 1. 5 तून 3 गेले 2. किती आहे? 521.43. किती आहे? 521.43. हा काय झाला? मध्य झाला. हा काय झाला? मध्य. म्हणजे जमा होणाऱ्या कराचे मध्य म्हणजे एका महामार्गावर टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत कर रुपयात वाहनांची संख्याची वारंवारता सारणी दिली. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत पद्धतीने मध्य काढा. म्हणून जमा होणारा कर, जमा होणाऱ्या कराचे मध्य 521.43 रुपये. लक्षात आलं का तुमच्या? हे झालं. ठीक आहे. 6.1 मधील हे तिसरं उदाहरण आहे. नेमकं काय तिसरं उदाहरण बघा. एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून, एक दूध विक्री केंद्र आहे, एका दिवसाचा हे अभ्यास आहे. एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिली. म्हणजे 50 ग्राहक आले, मग त्यांच्यामध्ये दूध वितरण केलेले घेऊन गेलेले ते दूध 50 गिऱ्हाईकांनी, त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा सरळ मध्य पद्धतीने काढा. मध्य सरळ पद्धतीने काढा. म्हणजे या ठिकाणी 50 ग्राहक घेऊन गेलेले कोण? 1-2 लिटर घेऊन जाणारे 17 होते. 2 ते 3, 2, 2.5, 3 असं घेऊन जाणारे, म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये लिटर मध्ये घेऊन जाणारे हे 13 होते. 3 ते 4 लिटर दूध घेऊन जाणारे 10 जण होते. आणि 4 ते 5 लिटर दूध घेऊन जाणारे 7 जण होते. आणि 5 ते 6 लिटर दूध घेणारे फक्त 3 होते. म्हणजे कोणी 5 घेतले असतील, कोणी 5.5 घेतले असतील, कोणी 5.25 घेतले असतील, कोणी 5.25 घेतले असतील, कोणी 6 लिटर घेतले असतील, असे 3 होते. मग या दोघांचा मध्य आपल्याला काढायचं. म्हणजे बघा, मध्य हे सरळ पद्धतीने काढायचं. सरळ पद्धत म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, यातलं सराव संख्या 6.1 मधील पहिला जो प्रश्न होता त्या प्रश्नाप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. मध्येच जे दुसरं उदाहरण घेतलेले, त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र गृहीत पद्धतीने आपण मध्य काढलं होतं. लक्षात आलं का? गृहीत पद्धतीने मध्य काढलं होतं. म्हणजे गृहीत धडावं लागलं मला. ते ए म्हणून लिहिलं होतं मागच्या उदाहरणात, आठवतं का बघा. आणि इथं मात्र मी काय करतो? सरळ पद्धत. सरळ पद्धतीचे कॉलम तुम्हाला माहिती. सरळ पद्धतीमध्ये काय कॉलम असणार आहेत? पहिला कॉलम जो आहे तो बघा, मी इथे लिहितोय, लक्षात येईल तुमच्या. पहिल्या कॉलम मध्ये दूध वितरण, दूध वितरण ज्याला काय म्हणतो? वर्ग. दुसरं जे कॉलम असणार आहे ते वर्ग मध्य, म्हणजे XI. ओके, वर्ग मध्य. त्याच्यानंतर ग्राहक संख्या, ग्राहक संख्या त्याला वारंवारता देखील म्हणतात. वारंवारता म्हणजेच FI. म्हणजे आणि हा शेवटचा कॉलम इथं तयार आहे. शेवटचा कॉलम काय? FI आणि XI यांचा गुणाकार. इथं वास्तविक पदावर लिहायला पाहिजे वर्गमध्य आणि वारंवारता. वर्गमध्य गुणिले वारंवारता हे लिहायला पाहिजे. इथं मला जागा कमी आहे म्हणून ते लिहिणार नाही. FI XI म्हणून मी लिहिलेले आहे इथं. याच्यानंतर बघा काय करावं लागेल? 1 2 3 4 5 3 4 आणि हे 5. एक तुमच्या लक्षात आलं असेल, इथं जे आडवं दिलेलं होतं फक्त मी त्याला उभं करतोय. बघा, हे पहिलं कॉलम आडवा दिलेलं, मी पहिलं कॉलम उभा करतो. म्हणजे 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. हे जे आडवं कॉलम होतं ते उभं केलं. एकदा वर्ग तुम्ही लिहिला तिथं. हा वर्ग आहे. 1 ते 2 लिटरचा 1 वर्ग, 2 ते 3 लिटरचा 1 वर्ग.
मग ह्या वर्गाचा मध्य काढायचं. मध्य कसं काढायचं तुम्हाला सांगितलेलं मी. कसं काढायचं मध्य? दोन्हीची बेरीज करायचं, त्याच्या निम्म करायचं. बघा 1 आणि 2 याची बेरीज करा, त्याची निम्म करा. किती येतं? 3 1.5. 2 आणि 3 याची बेरीज 5 येते. 5च्या निम्म 2.5. 2.5 कसं लिहिलं जातं? 2.5. 3 आणि 4 यांची बेरीज येते 7. 7च्या निम्म 3.5. 3.5 म्हणजे काय? 3.5. मग नंतर 4.5. हे पहा 4.5 आले इथे. 5.5 5 ते 6 यांची बेरीज 5. बेरीज करून निम्म करा 5.5 येतं. हे जे उभे कॉलम होते, उभे आडवे जे काही रोज होते, आडव्या जे काही रांगा होते ते फक्त उभं करायचं. पहिली जी रांग आहे ती इथं उभं केलेलं आहे. यानंतर यांचा मध्य काढून झालेलं आहे. आता इथं काय करायचं? पुन्हा ही आडवी रांग मी या ठिकाणी उभं करून घेतो. इथे किती? 17 13 10 7 त्याच्यानंतर 3. मग समेशन FI बरोबर ह्यांची सगळ्यांची बेरीज 7 आणि 3 10 10 10 20 20 आणि 30 यांची बेरीज येते 50. ओके. आता इथं समेशन FI XI लिहायचं. FI XI जे येईल ते इथं लिहिणार होतो. अगोदर यांचा गुणाकार करा. काय येईल? 15 सत्ते 105 हातच्या 10. मग 15 1 15 10 25 म्हणजे 25.5 तिथं आलं. पुन्हा आता 13 गुणिले 25 2.5 काय येईल? 13 गुणिले 2.5 13 5 65 हातच्या 6. 13 2 26 6 32. बघा पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करा. 13 5 65 हातच्या 6 13 2 26 6 32. आता याची बेरीज किती येते? 35.0. ओके. ह्याचा गुणाकार 10 असल्यामुळे पटकन एक फक्त पॉईंट पलीकडे सरकतो. आता 7 ने गुणूयात. 7 5 35 हातच्या 3 7 चौक 28 आणि 3 31.5. आता यांचा गुणाकार 5 5 त्रिक 15 15 ला 5 हातचा 1 पुन्हा 5 त्रिक 15 ने 16. आता यांची बेरीज करूया. बघा किती होईल? 5 10 15 20 20 ला 0 पॉईंट येणार. हातच्या 2 6 2 8 9 9 5 14 9 5 14 14 15 16 16 5 21 हातच्या पुन्हा 2. मग काय असेल? 2 आणि 3 आणि 3 6 6 आणि 6 12 12 आणि 2 14 म्हणजे 141.0 आलं. 141.0 हे काय झालं? समेशन FI XI आलं. मग आता मध्य एक्स बार सरळ पद्धतीने मध्य काढत असताना आपण काय करतो? मध्य त्यालाच काय म्हणू? एक्स बार बरोबर समेशन FI XI छेदस्थानी समेशन FI. मग त्यांची बेरीज करा बरं. किती येतं FI XI चं? 141 141 भागिले 0.0 मी लिहित नाही आता, डायरेक्ट 141 लिहितो. भागिले किती? 50. मग किती झालं? हे भाग उडून बघा. हे भाग उडून 5 न भाग उडतो. 5 10 50 5 दोन्ही 10. ओके. 5 दोन्ही 10 किती राहिले? 4. 4च्या पुढं एक 41 झाला. 45 40 पुन्हा 5 दोन्ही 10. ओके. 28.2 28.2 छेदस्थानी 10. मग 10 ने भागल्यानंतर एक पॉईंट अलीकडे सरकतो म्हणजेच काही 2.82. हा काय झाला? मध्य एक्स बार. मध्य एक्स बार 2.82. कोणाला अडचण आहे? 2.82. मग इथं वितरित केलेल्या दुधाचा मध्य, वितरित केलेल्या दुधाचा मध्य किती आहे? 2.82 लिटर. कोणाला अडचण आहे? समजले उदाहरण? हे आहे चौथं उदाहरण. चौथ्या उदाहरणामध्ये काय बघूया? काही बागायतदारांच्या संत्र्याच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे.
संत्र्यांचा बागायतदार जे काय आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या वारंवारता सारणी या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढा. गृहीत मध्य पद्धत म्हणल्या या ठिकाणी आपल्याला काहीतरी गृहीत करावं लागणार आहे, मानावं लागणार आहे. म्हणजे ए ची किंमत तुम्हाला काढावी लागेल. लक्षात आलं का तुमच्या? बघा काय करायचं या ठिकाणी. पुन्हा गृहीत मध्य पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला इथं कॉलम काढावे लागतील. पहिल्या कॉलम मध्ये काय असेल तर पहिल्या कॉलम मध्ये उत्पन्न ₹1000 यालाच मी काय म्हणतो वर्ग असं देखील म्हणतो. काय म्हणतो? वर्ग. मग 1 2 3 4 5 हे वर्ग आहे. पहिला वर्ग, नंतरचा हा दुसरा वर्ग, हे तिसरा वर्ग, चौथा वर्ग आणि नंतर हा पाचवा वर्ग. ठीक आहे. वर्ग लिहिण्यासाठी मी आडव्या रांगा ओढून घेतलेल्या आहे. 25 ते 30 हा पहिला वर्ग आहे. 30 ते 35 हा दुसरा वर्ग आहे. 35 ते 40 हा तिसरा वर्ग आहे. 40 ते 45 हा चौथा वर्ग आहे आणि 45 ते 50 हा पाचवा वर्ग आहे. बघा इथले वर्ग मी जशाच तसं पहिला जे आडवा रांग होतं, आडव्या रांगेला उभ्या कॉलम मध्ये त्याचं रूपांतरण केलेलं आहे. एवढं जमतं. याच्यानंतर वर्ग लिहिल्या सगळ्याच पद्धतीमध्ये वर्ग लिहिल्यानंतर वर्गमध्य लिहावं लागतं. वर्गमध्यलाच मी काय म्हणतो? एक्सआय म्हणतो. वर्गमध्याला काय म्हटलं जातं? एक्सआय. 25 आणि 30 याचा वर्गमध्य कसं काढणार? काही वेळेला परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी वर्गमध्य काढा म्हणून सुद्धा प्रश्न असतोय. मग त्या ठिकाणी हेच आहे असं समजा. 25 ते 30 या वर्गाचा वर्गमध्य काढा. म्हणजे 25 आणि 30 यांची बेरीज करायची. किती येते? 55 येते. त्याला 2 न भागायचं. 55 ला 2 न भागल्यानंतर बघा किती येतं? 27.5 आहे. 27.5. ओके, क्लिअर झालं तुम्हाला? त्याच्यानंतर 30 आणि 35 दोन्हींची बेरीज किती येते? 65 येते. 65 त्याला जर 2 न भागलं, 65 ला जर 2 न भागलं तर 32.5 येईल. ओके, 32.5. आणि 35 ते 40 75 येतं. 75 ला 2 न भागा, 37.5 येतं. 40 ते 45 म्हणजे 40 आणि 45 95 येतं. 95 ला 2 न भागल्यानंतर 35 ते 40 75 37.5. इथं 40 आणि 45 85 येतं बरं का. 40 आणि 45 यांची बेरीज येते 85. 85 ला 2 न भागल्यानंतर किती येईल? 82.5 येईल. ओके. त्याच्यानंतर 45 आणि 50 यांची बेरीज 95 येते. मी इथं 95 म्हणत होतो तेव्हा, पण इथं 95 येतं. 95च्या निम्म किती असेल? 47.5 येतं. आणि त्याच्यानंतर इथं एक कॉलम येतो वर्गमध्याच्या नंतर डीआयचा, म्हणजे विचलन. त्याला डीआय म्हणतो. ओके, डीआय डेव्हिएशन असा इंग्रजीमधला शब्द आहे. मग मी मानतो कुठं? दोन्हीच्या मध्ये मानतो. मग इथं विचलन. आता ए ची किंमत मी मानलं बघा. मी अगदी गणिताच्या सुरुवातीला गृहीत मध्य पडल्यानंतर, गृहीत म्हणजेच काय? ए म्हणजे इंग्रजीमधला अझुम्ड या शब्दावरून ए मी घेतला. अझुम म्हणजे काय? मानणे किंवा गृहीत धरणे. 37.5. 37.5 याच्यापासून याचं डेव्हिएशन किती आहे? 5 आहे. 5चा फरक दिसतंय का तुम्हाला? ओके, 5. इथल्या इथं म्हणजे इथं 0 असणार. 5 याचा आणि याच्यामधला फरक आहे 10. वरचे फरक हे ऋण असतात, खालचे फरक हे काय असतात? धन असतात. ओके, +5 +10. याच्यानंतर बघितलं का तुम्हाला? लक्षात आलं ना? एक वर्गचा पहिला कॉलम,
लगेच वर्गमध्याच्या नंतर विचलन लिहायचं, कारण गृहीत मध्य पद्धत आहे. नाहीतर सरळ पद्धतीने डायरेक्ट FI लिहिलं असतं, इथं FI चा गुणाकार केला असता. पण हे सरळ पद्धत नाहीये, इथं काय गृहीत मध्य पद्धत आहे. हे गृहीत धरलं, गृहीतापासून याचं विचलन किती किती आहे हे इथं लिहिलं. त्याच्यानंतर आता हे जे दुसरी ओळ आहे, दुसरं जे काही रांग आहे ती रांग उभी करायचं, म्हणजे बागायतदाराची संख्या, बागायतदाराची संख्या, याला वारंवारता म्हणायचं. काय म्हणायचं? वारंवारता. मग वारंवारताला काय म्हणलं जातं? FI असं देखील म्हणलं जातं. FI हे किती आहे? FI 20 आहे. हे FI किती आहे? 25 आहे. हे FI किती आहे? 15, 10, पुन्हा 10. मग नंतर FI-DI कॉलम करून घ्यायचं. कशाचा कॉलम आहे? FI-DI. एवढं झालं की मग आपलं जवळजवळ उदाहरण टॅब्युलर फॉर्म मधला संपला. समेशन FI-DI, FI गुणिले DI. FI-DI म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार, वजा 200, 20 आहे 200, 25 पाचा 125, 25 पाचा 125, 15 गुणिले 0 0, 10 पाचे 50 आणि 10 100. मी तुम्हाला तेव्हाच एक कच्चं काम करायला सांगितलं होतं बघा. काय कच्चं काम करायला सांगितलं होतं? तर यांची बेरीज करून इथं लिहायचं. वजाची बेरीज, वजा 325, वजा किती? 325, अधिक यांची बेरीज 150. हे किती आहे? 150. ठीक आहे, मी याच पेन लिहितो आणि गोल करून दाखवतो. हे वजा 325, हे 150. ओके. आता ह्या दोन्हींचं इथं मला लिहायचं. समेशन FI किती असणार आहे? यांची बेरीज 5 आणि 5 10, 10ला 0, चला 1 म्हणजे 4, 4 आणि 4 8. समेशन FI किती आहे? 80. आणि यांची बेरीज जर केली तर वजा 325 अधिक 150 म्हणजे वजा 175. समेशन FI-DI बरोबर वजा 175. कोणाला अडचण आहे का? इथंपर्यंत कळलं ना? आता याच्यानंतर डी बारची किंमत काढून घ्यायची, कारण हे गृहीत पद्धतीने मध्ये काढत असताना त्या पायऱ्या लक्षात घ्या. 1 2 3 4 5 कॉलम. सरळ पद्धतीमध्ये 4च कॉलम आहेत. हा कॉलम नसतो तिथं. फक्त इथे DI कॉलम वाढला, म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये काय फरक आहे? DI वाढला. DI वाढला म्हणजे डी बारची किंमत काढावी लागेल. डी बार बरोबर समेशन FI-DI भागिले समेशन FI. बघा यांचा भागाकार वजा 175, वजा 175 छेदस्थानी 80 यांचा भागाकार करायचा. बघा इथं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. 8 न भाग उडू, 8 10 80, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, 1 राहिला म्हणजे 15 झाले. 8 1 8, पुन्हा 7 राहील. 7च्या पुढे 0 म्हणजे 70, 8 8 64, 6 राहिले म्हणजे 8 7 56 म्हणजे 21.87 वगैरे हे येतं. मग 21.87 भागिले 10 असं जर घेतलं तर याचं उत्तर येईल 2 पॉइंट. म्हणून याला काही जण 4 डिजिट पर्यंत हे असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं, किंवा यालाच मी 2.19 करून टाकतो म्हणजे याचा पुढे. म्हणजे हे असं न लिहिता हे अप्रॉक्सिमेट असणार. ओके, बरोबर चिन्ह जवळपास बरोबर असणार. मग हे झालं डी बार. डी बार म्हणजे उत्तर नाही आपलं मध्य एक्स बार बरोबर, मध्य एक्स बार बरोबर ए अधिक डी बार, ए अधिक डी बार. पण एक लक्षात घ्या, इथं माझ्याकडून काय होऊन गेलेलं आहे? हे वजाबाकीचं चिन्ह विसरले गेलेले. परीक्षेमध्ये अशा चुका बऱ्याच जणांच्या होतात. हे वजा असल्यामुळे हे पण वजा असणार आहे, हे पण वजा असणार आहे, आणि ही मूळ किंमत पण काय झाली?
वजा असणार आहे. म्हणजेच ए ची किंमत इथे किती आहे? ए ची किंमत अजून 37.5 अधिक वजा 2.19 म्हणजेच काय असेल? 37.5 वजा 2.19. यांची वजाबाकी कशी केली जाते कच्च्यामध्ये सांगतो. 37.5 आणि 2.19 पॉईंट खाली पॉईंट म्हणून इथे 0 येतो. 10तून 9 गेले 1, हातचाला 1, 5तून 2 गेले 3, त्याच्यानंतर 7तून 2 गेले 5, 35.31 किती आला? 35.31 हे काय? हजार आहे. हजार. मग रुपयामध्ये जर काढायचं झालं तर त्याला काय करावं लागेल? आपल्याला 1000 न गुणावं लागेल. 35.31 एवढे रुपये असं घ्यावं. म्हणजे इथला पॉइंट काढून 3 घरं सोडून पॉइंट दिला म्हणजे 35,310 रुपये हे याचं काय झालं? मध्य झालं. म्हणजे उत्पन्नाचं मध्य किती आहे असं जर प्रश्न काढलं तर उत्पन्नाचं मध्य 35,310 रुपये आहे. लक्षात आलं तुमच्या हे उदाहरण? हे पहा, हे 5वं उदाहरण आहे. या 5व्या उदाहरणामध्ये काय नेमकं तर इथेही मध्यच काढायचंय पण वेगळ्या पद्धतीने मध्य काढायचंय. मध्य प्रमाण विचलन ही नवीन पद्धत आहे. म्हणजे पहिला उदाहरण आणि तिसरा उदाहरण काय होतं? सरळ पद्धतीने काढायचं मध्य. त्याच्यानंतर दुसरं आणि चौथं उदाहरण काय होतं तर ते गृहीत मध्य पद्धतीने होतं. आता इथं मात्र 5व्या उदाहरणामध्ये मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं. बघा, हे उदाहरण काय असते हेही समजून घ्या आणि त्याच्यानंतर मध्य कोणत्या पद्धतीने काढायचे तेही समजून घ्या. उदाहरणामध्ये काय? एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. ही निधी 0 ते 500 देणारे 35 जण आहेत. 500 ते 1000 रुपये देणारे 28 जण आहेत. 1000 ते 1500 देणारे 32 जण आहेत. 1500 ते 2000 देणारे 15 जण आहेत आणि 2000 ते 2500 रुपये देणारे 10 जण आहेत. मग याचं मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचं. बघा काय करता येईल याच्यात. हे जे आडवा रांग असतं ते उभं करायचं असतं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. 0 ते 500. ओके. 500 ते 1000 आणि 1000 ते 1500 आणि 1500 ते 2000 आणि 2000 पासून ते 2500 पर्यंत ही रक्कम देणारे आहे. ठीक आहे. मग या पद्धतीने करत असताना पहिल्यांदा प्रत्येक ठिकाणी हे वर्ग लिहावंच लागणार आहे. प्रत्येक पद्धतीमध्ये वर्गाच्या नंतर वर्ग मध्य हे तिन्ही पद्धतीने मध्ये हे असणारच आहे. याचा वर्ग मध्ये किती येतो? 0 आणि 500 यांची बेरीज करा, निम्म करा. 500चे निम्म 250 येतो. इथं 500 आणि 1000चे निम्म 750 येतो. बघा, 500 आणि 1000 1500 झाले. 1500चे निम्म 750. 1000 आणि 1500 यांचे बेरीज होते 2500. 2500चे निम्म 1250. ओके. 1250च्या नंतर इथं 1500 ते 2000 यांची बेरीज केली आणि त्याच्यामधली संख्या म्हणजे 2 भागून त्याचे निम्मे केले तर 1750 येईल. तुमच्या लक्षात येते का? बघा, 250, 750, 1250, 1750 आणि ह्याच्यानंतर किती असेल पुन्हा? आता सांगा बरं तुम्ही. अगदी बरोबर, म्हणजे 2250. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे इथं 500 वाढत गेलं. आता याच्यामध्ये सुद्धा प्रमाण मध्य विचलन पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीला अजून करावं लागेल, म्हणजे गृहीत धरावं लागेल. ते गृहीत मी या ठिकाणी धरतो. सर इथंच का तुम्ही धरता असं जर प्रश्न विचारला, वर 2 सोडले, खाली 2 सोडले, मधलं, हा माझ्या मधीचा प्रश्न आहे. मग खालचं धरलं तर चालेल का? हो चालतं. तसंही तुम्ही सोडून ट्राय करून बघा किंवा इथेही याची किंमत घेतलं तरी सुद्धा ते उत्तर बरोबर येऊ शकतं. मग काय करायचं का? विचलन. याचंच विचलन हे 0 असणार आहे. म्हणजे त्याचं त्याच ठिकाणी विचलन 0 असणार आहे. याचं वरच्या बाजूला विचलन किती असणार आहे? -500. वरचं विचलन हे वजाबाकीचं असतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं 500चा फरक आहे, -500.
याच्यात 1000चा फरक आहे. बघा तुम्ही करून 250 आणि 1250 मध्ये 1000चा फरक आहे. बरोबर आहे ना. आता खालच्या बाजूला हे फरक अधिक असतात, अधिक 500 आणि अधिक 1000. आलं लक्षात तुमच्या. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल हे 500च्या पटीतलं आहे, म्हणून जी ची किंमत ही 500 असणार आहे. जी ची किंमत किती असणार आहे? 500. इथं मी पण लिहितो बघा, ए बरोबर 1250, जी बरोबर 500. हे 500च्या पटीत आहेत म्हणून मी 500 लिहिलं. आता याच्यानंतर UY DI, UY काढून घ्यायचं, DI छेदस्थानी जी, ही DI त्याला जी न भागा म्हणजे काय? -2. याला -1. 500 ने भागल्यानंतर 500 1 500, 1 येतं वजाबाकी चिन्ह 0. याला +1, याला +2. इथं काय येतं तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. UYच्या कॉलम मध्ये हे सूत्र वगैरे काही बघू नका. शून्याच्या समोर 0 लिहायचं, वर -1 -2 -3 -4 -5 -6 असं लिहित जायचं. जेवढे असतात तेवढे. खाली शून्याच्या खाली +1 +2 +3 हे लिहित जायचं. बघा हे सूत्र वगैरे हे विसरून जा, हे समजून घेण्यासाठी ठीक आहे. पण नेमकं हे DI मागच्या याच्यामध्ये होतं, उदाहरणामध्ये DI तुम्हाला लिहिता येतं. DIच्या नंतर UY लिहित असताना शून्यासमोर 0 लिहायचं, वर -1 -2 -3 असं लिहित जायचं, खाली +1 +2 वगैरे लिहित जायचं. ठीक आहे. आता वारंवारता. वारंवारता म्हणजे काय? कर्मचाऱ्यांची संख्या. इथं लिहितो कर्मचारी संख्या म्हणजेच काय? वारंवारता. म्हणजे पहिला कॉलम दिलेला असतं तुम्ही, दुसरा वर्ग मध्याचं कसं काढायचं तुम्हाला सांगितलं. DI हे कसं काढायचं? एक अजून करायचं, त्याच्यासमोर 0 लिहायचं, वजा त्याच्यामधला फरक, वजा त्याच्यामधला फरक इथं लिहून काढायचं. UY तरी तुम्हाला सांगितलं, शून्याच्या समोर 0, -1 -2 -3 -4 असं लिहित जायचं. -1 -2 -3 -4 असं जेवढे असतील तेवढे. खाली 1 2 3 किती जेवढे असतील तेवढे. इथं 5च आहे, मी 5 लिहिलं. 6 असतील 6 द्या, 10 असतील 10 द्या, जेवढे असतात तेवढे इथं लिहायचे. त्याच्यानंतर वारंवारता. काय करायचं? इथं वारंवारता त्यांनी दिलेली संख्या. पहिल्याच्या याच्यामध्ये 35 दिलेले, दुसऱ्यामध्ये किती दिलेले? 28 दिलेले, तिसऱ्या वर्गामध्ये 32 आहे, चौथ्या वर्गामध्ये 15 आहे, पाचव्या वर्गामध्ये 10. आता या सगळ्यांची बेरीज करा म्हणजे समेशन FI मिळून जाईल. 5 10 18 15 5 20 हातच्याले 2 2 आणि 3 4 5 6 7 8 9 9 3 12 120. ओके. गणितामध्ये त्यांनी दिले पण 120 कर्मचाऱ्यांची संख्या 120 एकूण. FI UY हे FI आणि UY यांची बेरीज करायचं. बघा 35 दोन्ही 70, पुन्हा 28 1 28, 32 गुणिले 0 0च येणार, 15 1 15, त्याच्यानंतर 10 दोन्ही 20. ओके. हे अधिक असणार आहे, हे वजा असणार आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिकचं काम बेरीज एका ठिकाणी करा, वजाबाकीचं बेरीज एका ठिकाणी करा. बघा हे कच्चं काम मी इथं करतो. या दोन्हीची बेरीज किती येते? -98. ओके. -98. त्याच्यानंतर 15 आणि 20 यांची बेरीज अधिक 35. मग हे अधिक आहे, हे वजा आहे. मोठ्यातून लहान वजा करा, मोठ्याचं चिन्ह द्या. 8तून 5 गेले 3, 9तून 3 गेले 6, पण चिन्ह कोणाचं द्यायचं? मोठ्याचं. -63. समेशन FI UY ची किंमत किती आली? समेशन FI किती आलं? 120. समेशन FI UY किती आलं? -63. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. जी ची किंमत किती आहे इथं? जी ची किंमत किती आहे? 500. मग या ठिकाणी यानंतर U बार ची किंमत काढून घ्यायची. U बार तेव्हा मागच्या उदाहरणामध्ये D बार काढून घेतलं होतं. U बार बरोबर काय असणार आहे? समेशन FI UY छेदस्थानी समेशन FI UY किती आहे? -63. समेशन FI किती आहे? -120. आता यांचा भाग उडून उत्तर काढणं हे गणिती काम आहे. लक्षात आलं का? मग या ठिकाणी सुद्धा 12 भाग उडवतो. 12 आहे 20. 12 पंचे 60. 12 पंचे 60 किती राहिले?
3 राहिले, पुढे एक शून्य दिला, 30 झाले, 12 दोन्ही 24, 6 राहिले, पुन्हा 12 पंचे 60, म्हणजे वजा 5.25 हे युबारचं युबार बरोबर भागिले 10 हे विसरायचं. मग इथं वजा 0 पॉईंट हे वजाबाकीचं चिन्ह ठेवायचं, वजा 0.525 हे काय आहे? युबारची किंमत या ठिकाणी. हे काय आलं? युबार. ओके. आता युबारच्या नंतर आपल्याला आणखीन काय करायचं? युबार म्हणजे आपलं उत्तर नाही, आपलं उत्तर आहे एक्स बार, मध्य एक्स बार. खाली घेऊ दे तोपर्यंत. दिसतं का सगळ्यांना? मध्य एक्स बार बरोबर ए प्लस यू जी, ए प्लस यू बार जी. म्हणजे ए ची किंमत किती आता इथं? 1250 अधिक यू ची किंमत वजा 0.525 गुणिले जी ची किंमत किती आहे? 500. किती बघा, गुणून घ्या. 5 ने अगोदर गुणा, नंतर मग 200 ठेवा. 262.5 म्हणजे किती? 50 असं येईल. 262.50. मग आता इथं काय करायचं? यांच्यातून ही वजाबाकी करायचं. हे काम कशामध्ये बघा, 1250 वजा 262.5 05 चला 1 3. ओके. 10तून 3 गेले तर 7 राहतात. चला 1. 15तून 7 गेले 8 राहतील. चला 1. 12तून 3 गेले 9, म्हणजे 987.50. 987.50 एवढं काय असेल? हे मध्य असेल. मग पूर्ण वाक्यामध्ये काय लिहायचं? कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य किती रुपये? 987.50 रुपये. लक्षात राहील का तुम्हाला? कळलं नाही उदाहरण? ठीक आहे. हे आहे 6वं उदाहरण. 7व्या उदाहरणामध्ये काय दिलं बघा. एक कारखाना आहे, कारखान्यामध्ये 150 कामगार आहेत आणि त्याच्या साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी इथे दिलेली आहे. त्यावरून त्याचं काय करायचं? पगाराचा मध्य काढायचं आणि हे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं आहे. प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे सरळ पद्धत आहे, गृहीत मध्य पद्धत आहे आणि प्रमाण विचलन पद्धत. प्रमाण विचलन पद्धतीचं एक उदाहरण जस्ट आता 5वं उदाहरण झालेलं. बघा याच्यामध्ये काय काय असतं. साप्ताहिक पगाराचा वर्ग असतो. वर्ग त्यांनी दिलेले आडव्या रांगेने. इथं मी तेच उभं करून लिहितोय. 1000 पासून ते 2000 पर्यंतचा हा पहिला वर्ग आहे. त्याच्यानंतर 2000 पासून ते 3000 पर्यंतचा हा दुसरा वर्ग आहे. त्याच्यानंतर 3000 पासून ते 4000 पर्यंतचा हा तिसरा वर्ग आहे. आणि शेवटचा वर्ग आहे 4000 पासून ते 5000 पर्यंतचा हा चौथा वर्ग आहे. वर्गमध्य म्हणजे कसं काढायचं असते? वर्गाचं हे खालची मर्यादा, हे वरची मर्यादा आहे. या दोन्ही मर्यादांची बेरीज करून त्याला 2 ने भागायचं, म्हणजे निम्म करायचं. 1000 आणि 2000 टोटल झाले किती? 3000 झाले. मग या 3000 मध्ये निम्म केल्यानंतर काय येतं? 1500. ओके. 2000 आणि 3000 यांचं मध्य काढा, यांची बेरीज करा, 5000 येतं. निम्म करा, 2500 रुपये. ओके. 3 आणि 4 टोटल झाले 7000. 7000चे निम्म 3500, 3500. 4000 आणि 5000 याचं बेरीज करा, 9000 येतं. आणि मध्य त्याचं निम्म करा, 4500. ओके. डी आहे.
आता या ठिकाणी ए मानावं लागेल. ए कोणाला मानतो मी इथं? मी इथं मानतो. ओके, 2500 बरोबर ए, म्हणजे ए ची किंमत किती? 2500. मग त्याचं विचलन तिथंच किती असणार आहे? शून्याच असणार आहे. वर 2500 पासून 1500 पर्यंत विचलन म्हणजे दोन्ही मधला फरक 1000 असतो, पण वरचे चिन्ह काय असतात म्हणून सांगितलं? वजाबाकीचे. ओके, आणि खालचं बघा 2500 ते 3500, इथं 1000 आहे, पण याचं चिन्ह कसं आहे? अधिक. इथं अधिक 2000 याचं विचलन. मग नंतर युआय काढत असताना युआय काढत असताना मी तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगितलं होतं. इथं शून्याच्या ठिकाणी शून्य लिहा, वरच्या बाजूला -1 -2 असं लिहित जायचं, खालच्या बाजूला +1 +2 असं लिहित जायचं. किंवा हे खरं जर समजून घ्यायचं असेल तर जी म्हणजे किती पटीमध्ये आहे तिथं ते बघायचं. 1000च्या पटीत असतील सगळे, बघा हे 1000च्या पटीत आहेत, म्हणून जी ची किंमत किती झाली? 1000. 1000 ने भागायचं. याला भागलात +1 येतं, याला भागलात 0 येतं, याला भागलात +1 येतं, याला 1000 ने भागलात तर किती येतं? 2. सगळ्यात सोपं लिहिण्यासाठी आणि गणित सोडवण्यासाठीची सोपी पद्धत हे 0 इथे लिहिलं, वरच्या बाजूला +1 +2 +3 असं लिहित जायचं, खालच्या बाजूला +1 +2 +3 असं लिहित जायचं. ठीक आहे. एफआय म्हणजे काय? कामगारांची संख्या. हे किती आहे? 25 कामगार या वर्गातले आहेत, 45 कामगार या वर्गातले आहेत, 50 कामगार या वर्गातले आहेत, 30 कामगार या वर्गातले आहेत. ठीक आहे. एफआय आणि युआय यांची गुणाकार करून इथे लिहायचं. हे किती झाले? -25. किती झालं? -25. आणि 0 इथे, आणि यांचं 50 × 50, 30 दोन्ही 60. यांची बेरीज करा, -25 येतं. हे कच्चं काम. यांची बेरीज करा, 110 येतं. म्हणजे 110 आणि हे -25 बघा किती येतं? 100 मधून 25 गेले 75, म्हणजे -85 ही याची किंमत असेल. एफआय युआय ची किंमत किती? -85. सॉरी, वजा नाही, तर हे मोठं आहे, मोठ्याचं चिन्ह द्यायचं म्हटलं तर हे +85, म्हणजे बरोबर किती? 85. आणि यांची बेरीज करा, बघा 50 आणि 45 95 आणि 5 100 120 आणि 130 150. 150 ऑलरेडी इथं दिलेले तरी कामगारांची संख्या, त्याची बेरीज केली 150 आहे. मग तेच मी इथं लिहून काढतो, समेशन एफआय युआय याची किंमत किती आहे? एफआय युआय ची 85, आणि त्याच्यानंतर समेशन एफआय ची किंमत किती आहे? 150. आता इथं आपण युबार काढून दिलं सुरुवातीला. युबार बरोबर सूत्र काय? समेशन एफआय युआय छेदस्थानी समेशन एफआय. किती आहे एफआय युआय? 85. हे एफआय युआय 85 भागिले 150. मी पुन्हा काय करतो? 150 ने भागत बसत नाही, 15 भागतो. 15 10 150, 15 5 75, 10 राहिले, बरोबर आहे? 10 राहिले म्हणजे 10च्या पुढे 100 झाले. 15 सख्ख 90. ओके, 15 सख्ख 90, पुन्हा 10 राहिले, पुन्हा 15 सख्ख 90 म्हणजे 5.66 भागिले 10 येतं. म्हणजेच काय करतो मी याला 5.0.0.566 असं हे युगाची किंमत आहे. युगाची किंमत किती आली? 5. हे 6 हे अजून थांबलेलं नाही बरं का. जिथं थांबवतो तिथं मात्र हे 6 6 6 6 असंच असणार आहे. म्हणून मी ह्याला 7 करून टाकतो. एकच 6 घेतो आणि नंतरचं 1 वाढवून देतो, म्हणजे एवढं त्याचं किंमत हे जवळपास असेल म्हणून मी काय करतो, त्याला अप्रॉक्सिमेट असं म्हणतो. हे झालं युआय. मग आता आपल्याला असं करा की मग मला याच्यावरती जर यायचं असेल तर मी पुन्हा यालाही मी काय करतो 7 असं करून टाकतो. ठीक आहे. हा झाला युआय. म्हणजे काय झालं, याच्यामुळं हा 7 झाला. लक्षात आलं का? हे 5च्या पुढं असल्यामुळं
हा 7 झाला. ओके, म्हणजे इथे एक पायरी वाढवून लिहितो मी. इथे पायरी वाढवून लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे वाढतच गेल्यामुळं याला 7 करतो. यू बार हे जवळपास बरोबर कोणाच्या 0.57. ओके, ठीक आहे. मग आता इथं पुन्हा माझं हे यू बार मध्ये उत्तर नाही. मला काय करावं लागेल? एक्स बार मध्य एक्स बार बरोबर ए प्लस यू बार जी, यू बार जी. मग आता बघा ए ची किंमत किती आहे? 2500, 2500. यू बार ची किंमत 0.57 गुणिले जी ची किंमत 1000. म्हणजेच किती आला? 2500 अधिक 1000 ने गुणल्यानंतर 570 येईल. 1000 ने गुणल्यानंतर किती? 570 येईल. 25 आणि 5 30, 70 एवढे रुपये हे काय? मध्य. म्हणजे पगाराची कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य, साप्ताहिक पगाराचा मध्य किती आहे? 3070 रुपये. कोणाला अडचण आहे? एवढं उदाहरण कळलं का?